नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नुकतीच दहीहंडी फोडून झालेली आहे आणि दहीहंडीचा उत्सव आपल्याला आता सगळीकडे पाहायला मिळतोय. स्वागत आहे तुम्हा दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. आणि दहीहंडी आता फोडताना तुम्ही बघितली, खरं तर छोट्या वेदाने आणि आनंदीने ती दहीहंडी फोडली आहे. ते पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीची दहीहंडी किंवा एखादी आठवण अशी आठवली का? कारण कृष्ण राधा असं प्रत्येक जण बनतच असतं, सो ती आठवण मला जाणून घ्यायला आवडेल. सो माझी काही अशी स्पेशल आठवण नाही आहे. मी फक्त बघत आलोय आतापर्यंत आणि ते पण टीव्हीवर बघत आलोय. असं प्रॅक्टिकली मी अजून गेलो नाही बघायला. पण मला ते खूप मजा वाटते बघताना पण, की एवढी लहान लहान लेकरं एकत्र येऊन ती दहीहंडी फोडतात आणि त्यांच्यामधली जी एनर्जी आहे, तो जो उत्साह आहे ना, ते मला खूप आवडतं बघायला. पण छान आहे, मला आवडतं. शिवानी, मला काय म्हणतात, जे मी म्हणजे काय म्हणतात पार्टिसिपेट नाही केले कधी दहीहंडीमध्ये. म्हणजे परफॉर्मन्सेस असतात ना, की वक्तृत्व स्पर्धा, मग गाणं म्हणा किंवा डान्स करा, मग कॉलनीजमध्ये जे काही ते प्लॅन करतात त्याच्यात मी 100% प्रत्येक वेळेला पार्टिसिपेट केलेलं आहे. सो मला ते करायला फार मजा यायची. आणि दहीहंडी बघायला मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत गेलेली आहे, पण मी कधी पार्टिसिपेट नाही केलं आहे. ओके. पण तुम्ही मुंबईचा दहीहंडीचा उत्सव पाहिलाच असेल. प्रत्येक ठिकाणचा खरं तर वेगवेगळा असतो. तुम्ही कुठचे आहात आणि तिकडची दहीहंडी अशी कुठचा उत्साह पाहिलाय का? कारण मुंबईचा जल्लोष तुम्ही आता शूटिंगच्या निमित्ताने बघतच असाल. सेलिब्रिटींची दहीहंडी पण असते. सो अशा कुठली आठवण आहे की ती दहीहंडी बघितली आणि मग थोडंसं धाकधूक झालंय असं? सो मी संभाजीनगरचा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर. ओके. तर तिथली दहीहंडी नेहमीच स्पेशल असते. क्रांती चौक तिथला जो एकदम फेमस चौक आहे, तिथली दहीहंडी कमाल. बरेच वर्षांपासून मी ती दहीहंडी अटेंड नाही करू शकलो आहे, कारण ऑब्व्हियसली मुंबईमध्ये राहतोय आता. तर पण आता जर सुट्टी वगैरे जर मिळाली नेक्स्ट टाईम तर मी नक्कीच ती अटेंड करेन. ओके. शिवानी? हां, मी पण म्हणजे मला पण अटेंड नाही करता आलं आहे कधी. पण मी पुण्याची आहे, मी सांगवीत राहते. आणि आमचं जेव्हा मी घरी असायचे तेव्हा असा आमचा ठरलेला एक प्लॅन असायचा की सगळ्या मित्रमैत्रिणींनी किंवा आईनी आणि मी दहीहंडी बघायला जायचं. कारण प्रत्येक चौकात, सांगवीत प्रत्येक चौकात दहीहंडी आहे. प्रत्येक दहीहंडी फेमस आहे आणि स्पेशल आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून काय म्हणतात आपले सगळे टीम त्यांची येते आणि ते दहीहंडीचे थर रचवतात. सो ते बघायला मला खूप मजा येते. कारण मला असं वाटतं ना की दहीहंडी बघितल्यानंतर एक वेगळी एनर्जी, एक वेगळी ताकद, एक धाडस आपल्यातच येते, की आपल्याला असं ते बघून वाटतं ना की अरे ह्यांना जमू शकतं तर आपल्याला एखादी गोष्ट का नाही जमू शकत. सो ते मला एक छान वाटतं दहीहंडीच्या बाबतीत. ओके. पण मुंबईतला दहीहंडी उत्सव हा खूप थरांची दहीहंडी असते. तुम्ही बघत असाल ठाणा, दादर, मुंबई अशा सगळीकडे. कधीतरी टीव्हीवर बघताना जेव्हा शूटिंग नसेल तेव्हा आपलं असतं ना की टीव्हीवर ही दहीहंडी बघतोय आणि आता ते बघून असं कुठलं आठवतंय की बापरे आता हे पडतंय, किंवा असं कुठला फेमस थर तुम्हाला माहितीये, कुठलं पथक माहितीये? मला असं स्पेसिफिकली नाही सांगता येणार की कुठला थर किंवा कुठलं पथक, पण भीती वाटतेच अगं. म्हणजे तू असं डोळ्यांनी बघत असशील तरी आणि टीव्हीवर बघत असशील तरी सुद्धा खूप भीती वाटते. कारण बरं, आपल्याला सगळं माहिती असतं की ह्या लोकांची सेफ्टी आहे किंवा त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि मग ते सगळं जण करता आहेत. पण वाटते यार भीती, कारण त्याच्यानंतर न्यूज पण येतात ना खूप. आय थिंक दहीहंडीनंतरचा पुढचा आठवडा आपण त्याच न्यूज ऐकत असतो, जे माझ्यासाठी खूप भीतीदायक आहे. म्हणजे मला असं वाटतं की दहीहंडी खेळायला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा थर रचायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जीव सांभाळून करायला पाहिजे. पण तू कधीच असं थर वगैरे म्हणजे बोलतो? म्हणजे मला नेहमी बघताना टीव्हीमधनं मला असं जाणवतं की मी सोफ्याच्या असा इथे असतो की अरे हे असं चालू असतं माझं की अरे जर पडलं तर अरे भाई लागायला नको, कोणाला दुखापत नको व्हायला. ऑब्व्हियसली त्यांनी प्रॅक्टिस केली असते खूप आधीपासून, पण एक कुठेतरी वाटतं ते की अरे कोणाला लागायला नको, ते जे लहान लेकर असतात त्यांना नको लागायला. पण असं तुझा मुलांचा असा ग्रुप राहिलाय का की थोडं तरी कधीतरी प्रॅक्टिस केली? शाळेत असताना भोंडला असतो, अशा काही गोष्टी असतात? कॉलनीमध्ये असताना ती छोटीशी दहीहंडी जी आपण करतो की कॉलनीमधली की लहान लहान लेकर येत आहेत, आपण सगळ्यात खाली उभं राहायचं त्यांना सपोर्ट करण्यासाठी. सो ते केलंय मी लहानपणी एकदाच, त्यातही पडलो होतो. पण मग त्यानंतर मी हिंमत नाही केली. ओके. शिवाय मुलींची दहीहंडी तर तुला माहितीच असेल आणि आता बऱ्याच मुली असे थर, खूप मोठे मोठे थर लावून ती हंडी फोडतात. आणि दादरची असेल, आयडियलची, सेलिब्रिटींची दहीहंडी असते. सो तिथे कधी जाण्याचा तुझा योग आलाय किंवा मुलींच्या दहीहंडीत थोडा सहभागी वेगळ्या कारणाने होता आलाय? नाही, म्हणजे मी एका इव्हेंटसाठी दहीहंडीचे गेलेले असताना ऑफकोर्स मला ती दादरची दहीहंडी बघायची आहे. खूप डेस्परेटली मला ती बघायची इच्छा आहे. पण दहीहंडीच्या दिवशी आपण कामं आणि बाहेर आपण इव्हेंट्स अटेंड करत असतो. सो मी एका इव्हेंटला गेले होते जिथे मुलींनी दहीहंडी फोडली होती आणि ते बघणं इज ब्लेसिंग. म्हणजे ब्लेसिंग आहे ती. मी कोणाला कमी जास्त नाही लेखत आहे, पण मला असं वाटतं की त्यांची एक वेगळीच एनर्जी असते, त्यांच्यासाठी वेगळं चेअरिंग असतं. आणि
त्या पण म्हणजे काय म्हणतात, बायका फक्त भोंडला नाही हा. खेळत, त्या दहीहंडी सुद्धा फोडतात. ते मजेशीर आहे बघणं खूपच. ओके. बरं, आता आपण शूटिंगच्या निमित्ताने वेदा आणि आनंदीला दहीहंडी फोडताना बघितलं, पाऊस होता, छान फोडलं, तर त्यांच्याशी काही बोलणं झालं? लहान मुली आहेत, आता तुम्ही त्या सिरियलमध्ये नसता किंवा कधीतरी भेटता, सो त्या दोघींशी असं काही बोलणं झालं? वेदाशी माझं बोलणं नाही झालं, पण मी बसले होते आणि ती अशी धावत आली एकदा प्रॅक्टिस करून झाल्यानंतर की ये मी पहिल्यांदा केलं आणि मला पहिल्यांदा जमलं वगैरे. तर मला असं झालं, हा कॉन्फिडन्स आपल्याला कधी येणार यार, की मी पहिल्यांदा केलं आणि आम्हाला जमलं. हा तो कॉन्फिडन्स त्या पोरींमध्येच आहे. आणि खरंच त्यांनी लिटरली एकदा चढल्या आणि फोडली आहे. सो फारच भारी. येस. जाता जाता जन्माष्टमी आहे, दहीहंडीकाला उत्सव आहे, सो एखादं गाणं असं पटकन जे आपल्या या सगळ्या 4 दिवसांमध्ये आपल्या सतत डोक्यात असतं, तर असं कुठलं गाणं तुम्हाला खास डेडिकेट करावं असं वाटेल डेडिकेट करावं किंवा गुणगुणावं असं वाटेल असं छान? मच गया शोर सारी नगरी रे. आता आता मी कारण- कारण आज सकाळपासून आम्ही ते गाणं दिवसभर तेच ऐकतोय. गाणं. सो मला याच वाटतं की पुढेच आता काही आठवडाभर आम्ही तेच गाणं म्हणणार आहोत दोघं. सो मच गया शोर सारी नगरी रे, तेच गाणं आम्हाला खूप गाऊ नाही शकत आम्ही, सॉरी, पण येस. बरं, थँक्यू सो मच. आणि माझ्या मते तुमची तारिणीची टीम जशी वर्किंग असते प्रत्येक वेळेला मालिकेच्या निमित्ताने, पण तसे ऑफस्क्रीन बरेच जे आहेत असेच हिरो, आपले अनसंग हिरो, तर त्यांनाही माझ्या मते या दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने थोडं त्यांना जरा एक छान वाटेल. आणि तुम्ही पण असेच छान काम करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.